मोजता येण्याजोगा शक्ती होता. त्याचे बाण आकाशातून मेघगर्जनेसारखे उडत होते आणि आणके आणि वृष्णीमधील सन्मानीय योद्धा सात्यकी पांडवांप्रती त्याच्या निष्ठेत ठाम होता. पण केवळ या योद्ध्यांनीच दुर्योधनाचे कार्य दुर्दमे केले असे नाही. कृष्णाने कमलाच्या डोळ्यांनी शक्ती आणि ऊर्जेच्या बाबतीत तिन्ही जगांना मागे टाकले. त्याच्या उपस्थितीमुळे त्याचा पुतण्या धनंजयसह कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्धचे वजन कमी होते. वासुदेव ज्यावर अर्जुन अवलंबून होता तो निसर्गाचा एक शक्ती होता, जो न थांबता येण्याजोगा आणि अविचल होता. धृतराष्ट्राने आपल्या मुलाला शुभेच्छा देणाऱ्यांचा सल्ला ऐकण्याचा आग्रह केला, तेव्हा त्याचे शब्द जोखात बुडाले. भीष्म हा महान योद्धा ज्ञानाच्या दीपस्तंभाप्रमाणे उभा राहिला, ज्याने दुर्योधनाला धार्मिकतेकडे मार्गदर्शन केले. आणि द्रोण, कृपाविकर्ण आणि राजा वालिका यांचे काय? धृतराष्ट्राप्रमाणेच ते देखील कुरुप्रती निश्चयाने ठाम होते. पण पांडवांच्या पराक्रमाबद्दल केवळ शब्दच बोलत नव्हते. विराटाच्या लढाईची आठवण अजूनही कायम होती, जिथे दुर्योधनाच्या स्वतःच्या सैन्याचा त्याच्या डोळ्यांसमोर पराभव झाला होता. आणि अर्जुन ज्याने एकट्याने अशक्य साध्य केले होते, त्याचे काय? पांडव एकत्र आल्यावर काय साध्य करतील? धृतराष्ट्रांचे शब्द एखाद्या प्रेमळ व्यक्तीची विनंती असल्यासारखे हवेत लटकत होते. इतिहासातील एका निर्णायक क्षणाच्या दरम्यान वैशंपायन धृतराष्ट्रासमोर उभा राहिला आणि त्याने संलेला युद्धभूमीवर घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती करण्यास सांगितले. ज्ञानी राजाची उत्सुकता वाढली आणि त्याने विनंती केली की वासुदेवच्या भाषणानंतर अर्जुनाने बोललेले शब्द संजयने त्याला सांगावेत. संजयने आपल्या कथेची सुरुवात करताना म्हटले की वासुदेवचे शब्द ऐकल्यानंतर अर्जुनाने महान योद्धेसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी घेतली होती. कौरवांच्या वतीने लढण्यासाठी जमलेल्या एकत्रित राजांची नावे नोंदवत तो म्हणाला, आमचे आजोबा धृतराष्ट्र, द्रोण, कृपा आणि कर्ण ते सर्व मृत्यूच्या उमट्यावर उभे आहेत. संजय अजून पुढे म्हणाला, धृतराष्ट्राच्या मुलाने त्यांना एका मोठ्या यज्ञासाठी एकत्र आणले आहे, जे पांडव अग्नीसाठी एक तर्पण असेल. अर्जुनाने संजयला प्रत्येक राजाच्या कल्याणाची चौकशी करण्याची आणि त्यांच्या स्थानकांचा योग्य आदर करण्याची सूचना केली. त्याने त्याला सुयोधनाला एक संदेश देण्यासही सांगितले. त्याला सांगा की मी हे शब्द बोललो आहे आणि त्याने त्याच्या सल्लागारासह काळजीपूर्वक ऐकावे. ज्ञानी योद्ध्याचा सूर गंभीर आणि चेतावणी देणारा होता. या प्रस्तावनेसह अर्जुन थेट संदेशी बोलला. त्या क्षणाच्या तीव्रतेपासून लालसर झालेले त्याचे डोळे तो बोलू लागतात वासुदेवावर खिळले. तुम्ही वासुदेवाचे मोजके शब्द आधीच ऐकले असतील. तो म्हणाला, आता जमलेल्या राजांना सांगा की हे देखील माझे शब्द आहेत. तो थांबला. त्याचा आवाज तातडीची भावना घेत होता. त्यांना सांगा की जर त्यांनी राज्यावरील आपला दावा सोडला नाही आणि तो युधिष्ठिराकडे परत केला नाही, तर मी त्यांच्यावर माझे बाण सोडतो. घोडदळ, पायदळ आणि हत्तीसर त्यांना मृत आत्म्यांच्या अश्रू क्षेत्राकडे पाठवले जाईल. जेव्हा संजयने अर्जुनाचे शब्द सांगणे संपवले, तेव्हा तो धृतराष्ट्राकडे खोलवर झुकला. त्याचे डोळे परिस्थितीच्या गंभीरतेबद्दल श्रद्धेच्या भावनेने भरलेले होते. मी धनंजय आणि हऱ्याकडून पटकन आलो आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज किंचित थरथरत होता. हे राजा, मी हे वजनदार शब्द तुमच्यासाठी आणतो, जेणेकरून तुम्हाला अर्जुनाच्या संकल्पाची सखोलता समजेल. त्या शेवटच्या शब्दासह संजयची कथा संपुष्टात आली, ज्यामुळे धृतराष्ट्राला परिस्थितीचे गांभीर्य आणि त्याच्या मुलांची वाट पाहत असलेल्या नशिबाचा विचार करावा लागला. राजांच्या मोठ्या सभेत दुर्योधनाचे निष्काळजीपणाचे शब्द गळून पडले होते. धृतराष्ट्रपुत्राने संजयच्या सल्ल्याबद्दल फारसा आदर दाखवला नव्हता आणि इतर राजे गप्प राहिले होते. त्यांच्या डोळ्यांनी आदर व्यक्त केला होता. एकत्र जमलेले राजे निवृत्त होण्यासाठी उठले तेव्हा वातावरण तणावाने दाट झाले होते. पण एक राजा मागे राहिला, धृतराष्ट्र, जो नेहमी आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली प्रेमाने चालत असे. त्याने निघून जाणाऱ्या राजांना शुभेच्छा दिल्या. त्याचे अंतःकरण भविष्याबद्दलच्या चिंते भारावून गेले. गुप्तपणे तो संजयकडे वळला आणि त्याला त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे आणि त्यांचे कट्टर शत्रू पांडवांचे अंतर्गत कार्य करण्यास साहित्य वालनाचा ऋषी पुत्र संजयने धृतराष्ट्राकडे जाणीवपूर्वक पाहिले. त्याला त्याच्या शब्दांचे वजन आणि गुप्तपणे सत्य बोलल्याचे संभाव्य परिणाम समजले. हे राजा, मी तुझ्याशी गुप्तपणे बोलणार नाही, तो हळुवारपणे म्हणाला. जर मी असे केले तर तुला माझ्याबद्दल वाईट भावना असू शकतात. धृतराष्ट्राचा चेहरा खाली पडला, पण संजयने त्याला आश्वासन दिले की हा स्वच्छ करण्याचा एक मार्ग आहे. तुमचे वडील व्यास
आणि तुमची राणी गांधारी यांना या मंडळात आणा. त्याने सुचवले, ते माझे हेतू समजून घेतील आणि माझ्याविषयी तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही शंका दूर करतील. धृतराष्ट्राने मान डोलावली आणि त्याचा विश्वासू सल्लागार विदुराने ज्ञानेशी आणि त्याच्या राणीला प्रवेश दिला. गांधारीने तिच्या भिरक नजरेने व्यासाबरोबर दरबारात प्रवेश केला, ज्याचे डोळे रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखी चमकले. संजयचा मुलगा त्यांच्या शहाणपणाबद्दल आणि सखोल समजुतीबद्दल बोलला होता आणि आता ते धृतराष्ट्राला सत्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी तयार बसले होते. राजाने त्यांच्याकडे आशा आणि भीतीच्या मिश्रणाने पाहिलेल्यास प्रथम बोलला. त्याचा आवाज प्राचीन ज्ञानाने ओतप्रोत होता. सांगा, हे संदेह विचारणारे धृतराष्ट्राला वासुदेव आणि अर्जुनाबद्दल जे काही जाणून घ्यायचे आहे ते सर्व सांगा. संजयने मान डोलावली आणि त्या क्षणी सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. जेव्हा त्याने पांडवांच्या आतील वर्तुळाचे रहस्य उघड करण्यास सुरुवात केली, संजयचे शब्द नदीसारखे वाहू लागले. तो दोन्ही बाजूंच्या योजना आणि रणनीतीबद्दल बोलला, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा उघड झाला. धृतराष्ट्र लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचा चेहरा चिंतेचा आणि कुतूहलाने झाकलेला होता. आणि जेव्हा संजयने बोलणे संपवले तेव्हा न्यायालय पुन्हा एकदा शांत झाले. त्याच्या शब्दांचे वजन नशिबासाठी आव्हान असल्यासारखे हवेत लटकत होते. त्या क्षणी असे वाटत होते जणू इतिहासाची दिशा त्यांच्या डोळ्यांसमोर पुन्हा लिहिली जात आहे. राजा ऋषी आणि धृतराष्ट्राला शहाणपण आणि सत्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याच्या भोवती जमले होते आणि ज्वालरणाचा शहाणा मुलगा संजय मध्यभागी उभा होता. त्याचे शब्द दोन जगांमधील सेतू होते. युद्धभूमीच्या मध्यभागी संजय राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता. त्याचा आवाज गोंधळात एक सौम्य वारा होता. अर्जुन आणि वासुदेव हे दोघे आकाशात चमकणाऱ्या दोन सूर्यासारखे आहेत. त्याने आपले शब्द सदेने टपकावण्यास सुरुवात केली. त्यांचे बंधन परिपूर्ण समानतेचे आहे, कारण त्यांनी नश्वर क्षेत्राला पार केले आहे. त्यांचा जन्म नशिबाने निर्धारित केला नव्हता, तर त्यांच्या स्वतःच्या इच्छेने केलेली निवड होती. वासुदेवाच्या डिस्कसबद्दल बोलताना संजयचे डोळे सध्याच्या क्षणाच्या पलीकडे टकलावून पाहत होते. हे पराक्रमी साधन त्याच्या तेजस्वी ऊर्जेसह इच्छेनुसार विविध रूपे धारण करू शकते आणि कववाना जवळजवळ अदृश्य आहे. त्याची शक्ती पाशवी शक्तीमध्ये नाही, तर भ्रमाच्या सूक्ष्म कलेमध्ये आहे. संजय बोलत असताना त्याच्या शब्दांनी हवेत फिरणाऱ्या डिस्कसच्या प्रतिमा तयार केल्या, ज्यामुळे त्याच्या जागेत एक आश्चर्यकारक मार्ग सोडला राजाची उत्सुकता वाढली आणि त्याने संजयला पांडवाबद्दल अधिक सांगण्यास सांगितले. हे संजय, मला सांग, त्यांची ताकद आणि कमकुवतपणा काय आहेत? धृतराष्ट्र विनवणी करीत म्हणाला. त्यांची ताकद आणि कमकुवतपणा काय आहेत? संजय लानून हसला. त्याचा आवाज भीतीचा सूर घेत होता. जर संपूर्ण विश्व जनार्दनच्या विरोधात तोडले गेले असते तरी जनार्दन भारी असल्याचे दिसून येईल. त्याची शक्ती अशी आहे की तो केवळ विचाराने विश्वाला रक्त करू शकतो, तरीही विश्व स्वतः त्याला पराभूत करू शकत नाही. संजय बोलत असताना त्याच्या शब्दांनी कृष्णाच्या आकृतीभोवती आश्चर्य आणि श्रद्धेचे एक रेखाचित्र उलगडले. जिथे जिथे सत्तेत सद्गुण, विनम्रता किंवा साधेपणा राहतो तिथे गोविंदही असतो, आणि जिथे कृष्ण राहतो तिथे यश मिळायलाच हवे. संजयची कथा ऐकताना राजाचे डोळे ऋण झाले, कारण त्याला त्याच्या कुटुंबाला ग्रासलेल्या अंधारात आशेचा एक झोत दिसला. संजय पुढे म्हणाला, त्याचा आवाज कथेच्या भूप्रदेशातून फिरणारा एक सौम्य प्रवाह आहे. आपल्या भव्य खेळात पांडवांचा केवळ प्यादे म्हणून वापर करून जनार्दन सहजपणे पृथ्वी, आकाश आणि आकाशाला मार्गदर्शन करतो. आणि जरी तो जराला फसवत असल्याचे दिसत असले तरी हे सर्व त्याच्या दैवी योजनेचा भाग आहे. संजयचे शब्द ऐकताना राजाचे विचार भावनांच्या गोंधळात पडले. भय, आश्चर्य आणि कदाचित आशेचा एक झोतही. संजयची कथा युद्धभूमीच्या खोल भागात फुलणाऱ्या कमळासारखी होती. वेळ, मृत्यू आणि विश्वाचा स्वामी केशव अदृश्यपणे फिरतो. त्याची शक्ती प्रत्येक रेणूतून वाहते. राजाला असे वाटले की तो एखाद्या दिव्य नृत्याचा साक्षीदार आहे, ज्या संजय हा मुख्य नृत्य दिग्दर्शक आहे. कथाकारांचे शब्द संपुष्टात येताच राजा शांतपणे बसला. त्याने ऐकलेल्या गोष्टींच्या परिणामाने त्याचे मन थरथर कापत होते. हस्तिनापुरावर नुकताच सूर्य मावळू लागला होता, ज्याने राजावर एक उबदार नाहिंदी प्रकाश टाकला होता. धृतराष्ट्र राजा त्याच्या खोल्यांमध्ये बसला होता. त्याच्या सल्लागारांच्या कुलभुजांनी वेढलेला होता. पांडवांबरोबरच्या आगामी युद्धामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले होते, भारावून गेले होते. तो त्याचा विश्वासू सल्लागार आणि मित्र संजय याच्याकडे वळला आणि मार्गदर्शन मागत होता. माधव,
हा विश्वाचा सर्वोच्च देव आहे हे तुम्हाला कसे कळले? धृतराष्ट्राने कुतूहलाने भरलेल्या त्याच्या आवाजात विचारले. आणि मी त्याला इतक्या प्रकाशात का पाहू शकत नाही? संजयने बोलल्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याचे डोळे चिंतनाने बंद झाले. महाराज, तुमच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे, कारण तुम्ही अज्ञानाने झाकलेले आहात. तो हळुवारपणे म्हणाला, केवळ ज्ञानाच्या सामर्थ्यानेच एखादा मधूचा वध करणारा केशव पाहू शकतो, कारण तो खरोखर काय आहे? स्थूल सूक्ष्म आणि कारणाचा संयोग, सर्वांचा निर्माता. तरीही तो स्वतःला वाढवतो. धृतराष्ट्राचे कपाळ गुंडाळत पडले. संजय, तुझा हा काय विश्वास आहे? मी कसा येऊ शकेन केशवाला बघण्यासाठी? तुझ्याप्रमाणे संजयचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. मी सांसारिक इच्छा आणि निरुपयोगी सद्गुणांचा पाठपुरावा सोडून दिला आहे. तो म्हणाला, धर्मग्रंथांच्या अभ्यासातून मला जनार्दनची ओळख झाली आहे आणि यात ज्ञानाने मला अज्ञानातून मुक्त केले आहे. धृतराष्ट्राचे विचार त्याचा स्वतःचा मुलगा दुर्योधन याच्याकडे वळले, जो तर्क ऐकण्याच्या हट्टी नकारासाठी ओळखला जात होता. तो बोलत असताना राजाचा आवाज तीव्र झाला. संजय, तू एक विश्वासू मित्र आहेस. मी तुला विनवणी करतो. जनार्दन ऋषिकेशचे संरक्षण मागा. कदाचित माझ्या मुलाला त्याचे मार्ग बदलण्यास उशीर झालेला नसेल, पण दुर्योधन त्याच्या वडिलांच्या शब्दाने विचलित झाला नाही. जरी केशव आणि अर्जुन मैत्री एकजूट झाले तरी त्याने थुंकले, तरी मी त्याला शरण जाण्यास नकार देईन. मी कधी देवकीच्या दैवी पुत्राला शरण जाणार नाही. धृतराष्ट्राची पत्नी गांधारीने खोलीत प्रवेश केला. तिचे डोळे रागाने चमकले. तुझ्या त्या दुष्ट मुलाने त्याच्या वडीलधाऱ्यांची बुद्धी नाकारली आहे आणि जे काही चांगले आहे ते सर्व सोडून दिले आहे, ती म्हणाली. तिचा आवाज दुःखाने थरथरत होता. धृतराष्ट्राने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मुलाच्या हट्टीपणामुळे तो पराभूत झाला, पण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ज्ञानी ऋषिव्यास यांनी हस्तक्षेप केला. ऐका हे राजा, तो हळूच म्हणाला, संजयला स्वतः केशवाकडून दूत म्हणून पाठवण्यात आले आहे. जर तुम्ही संजयचे खुलेपणाने ऐकले तर तो तुम्हाला मोक्षाकडे नेल्याजाचे विचार आतल्या आत वळले आणि त्याला माहीत होते की व्यास सत्य बोलतो. त्याने संजयकडे नव्याने आदराने पाहिले आणि विचारले, संजय, मला सांग, हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य नुकताच अस्त होऊ लागला होता. त्याने भूप्रदेशावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकला होता. धृतराष्ट्राला आनंद राजा त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचे डोळे चिंतनाने बंद होते. तो खोल विचारात होता. त्याचे मन एका व्यक्तीने घिळासले होते. गूढ आणि पूज्य भगवान कृष्ण. संजय धृतराष्ट्राने आपल्या रथी आणि सल्लागाराला हाक मारली. मी तुम्हाला विनवणी करतो, मला कमळाच्या डोळ्यांच्या कृष्णाबद्दल अधिक सांगा. मला त्याच्या अस्तित्वाची सखोलता समजून घेण्याची, त्याच्या दैवी स्वभावाचे सार समजून घेण्याची इच्छा आहे. संजय एक शहाणा आणि विद्वान माणूस त्याच्या ओठांवर हसण्याचा इशारा देत राजाकडे गेला. महाराज, संजयने सुरुवात केली, मी तुम्हाला यापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथा सांगितल्या आहेत, पण जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर मी त्यांना ओळखल्या जाणाऱ्या काही नावाचे वर्णन करेल. त्यात त्यांच्या दिव्यतेची व्याप्ती उघड करणारी रहस्ये आणि रहस्य आहेत. धृतराष्ट्र पुढे झुकला. त्याचे कान प्रत्येक शब्दात पिण्यासाठी उत्सुक होते. केशव, संजय पुढे म्हणाला, हे वर्णन नाकारणारे नाव आहे, कारण ते शब्दांच्या पलीकडे असलेल्या अतुलनीय महानतेबद्दल बोलते. तरीही त्याच्या अमर्याद स्वभावाबद्दल बोलणारी इतर नावे आहेत. वासुदेव भ्रमाच्या पडद्यासह सर्व प्राण्यांचे आवरण विषू सर्वव्यापी माधव मुनी जो एकाग्रता आणि योग शोषण करतो. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांचे डोळे एका नवीन समजाने चमकू लागले. त्याच्या लतीने आणखी नावे उघड करतात तो लक्षपूर्वक ऐकू लागला. मधुसूदन असुर, मनुचा वध कथा, कृष्ण जो अस्तित्व आणि शाश्वत शांतीच्या संकल्पनांना एकत्र आणतो. पुंडरीकाक्ष, अविनाशी ज्याचे निवासस्थान उच्च आणि शाश्वत आहे. संजयच्या शब्दांनी धृतराष्ट्राभोवती एक आशयकारक चित्र रेखाटले. भगवान कृष्णाचे एक बहुआयामी अस्तित्व विरोधाभास आणि विरोधाभासांनी भरलेले चित्र रेखाटले. तो मधूचा मारेकरी होता, तरीही ज्ञानाच्या 24 वस्तूंचा सार देखील होता. सर्व मानवांचा असले तरीही प्राण्यांना त्याच्या सामर्थ्याने फसवून अवास्तव दिसण्यास प्रवृत्त करणारा देखील. जसजशी रात्र वाढत गेली तसच धृतराष्ट्राचे मन भय आणि श्रद्धेने भरून गेले. त्याला माहित होते की त्याने फक्त भगवान कृष्णाच्या रहस्यांच्या पृष्ठभागावर ओरकडे काढले आहेत, परंतु तो त्याच्या अस्तित्वाच्या तेजात रमून समाधानी होता. संजयने बोलले संपवले आणि राजाचे डोळे कृतज्ञतेने
त्याच्याकडे वळले संजय धृतराष्ट्र कर्कश आवाजात म्हणाला, मी तुझ्या शब्दाबद्दल आभारी आहे. मला आता माहीत आहे की भगवान कृष्ण केवळ एक व्यक्ती नाही, तर दैवी स्वरूपाचे प्रकटीकरण आहे. तो जसा येईल तसा तो आपल्यात येईल. हस्तिनापुरावर सूर्यास्त झाला होता. राजवाड्यावर एक उबदार नारिंगी प्रकाश पडला होता. धृतराष्ट्र आणि राजा आपल्या सिंहासनावर बसला होता. विचारशून्य झाला होता. त्याचा सल्लागार संजय त्याच्या मालकाच्या शब्दांची वाट पाहत त्याच्यासमोर उभा होता. राजाचा आवाज तो यादवांचा पूज्यनेता वासुदेव याच्याबद्दल बोलत असताना उत्कंठेने भरलेला होत आहे. संजय धृतराष्ट्राने डोळे बंद करून त्याच्या मनात उलगडत असलेले दर्शन पाहण्याप्रमाणे म्हटले, मला त्या आशीर्वादितांचा हेवा वाटतो जे त्यांच्या समोर वासुदेवाला पाहतील. त्याचे शरीर सूर्यप्रकाशासारखे चमकते. त्याला स्पर्श करणाऱ्या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकते. मला त्याला शहाणपणाचे आणि दयेपणाचे शब्द ऐकण्याची उत्कंठ वाटते, जे आपले लोक आदराने ऐकतात जेव्हा तो बोलत होता. धृतराष्ट्राच्या कल्पनेने त्याला अशा एका दृश्यात नेले जिथे वासुदेव त्याच्या शत्रूंसमोर उभा होता. त्याचा आवाज वारंवार होता. त्याचे शब्द निर्दोष असतील. जे समृद्धी शोधतात त्यांना स्वीकारार्ह असतील, परंतु ज्यांना मरण पत्करावे लागेल त्यांना त्या स्वीकार्य असतील. राजा पुढे म्हणाला. त्याचा आवाज भीतीने भरलेला होता. धृतराष्ट्राने वासुदेवाला यादवांचा अविचल शौर्य आणि सामर्थ्यात अतुलनीय नायक म्हणून चित्रित केले. तो त्याच्या लोकांमध्ये बेळला होता, ज्याला त्यांच्या शत्रूंची भीती वाटत होती आणि जे त्याला ओळखत होते ते त्याचा आदर करत होते. राजाचे मन युद्धभूमीकडे वळले, जिथे वासुदेव त्याला विरोध करण्याची धाडस करणाऱ्या सर्वांना पराभूत करेल. जसे ते बोलत होते तसंच ते संजय लक्षपूर्वक ऐकत होते. धृतराष्ट्राला वासुदेवाप्रती असलेल्या भक्तीची सखोल जाणीव होती. ते केवळ एक नेते नव्हते, ते एक आदरणीय व्यक्तिमत्व, कोशी आणि योद्धा होते. राजाने वासुदेवाला प्राण्यांचा नाश करणारा आणि विश्वाचा आश्रय म्हणून वर्णन केल्यामुळे त्याच्याबद्दलच्या त्याच्या कौतुकाची मर्यादा नव्हती. धृतराष्ट्राच्या शब्दांनी वासुदेवाच्या महानतेचे स्पष्ट चित्र रेखाटले आणि संजयला स्वतःबद्दलची श्रद्धेची भावना जाणवली. जेव्हा त्याचा गुरु वासुदेवाच्या अनेक नावाबद्दल बोलत राहिला तेव्हा त्याने ऐकले, अरिष्ट सुंदर पंख असलेला पक्षी, सर्व गोष्टींचा निर्माता आणि विध्वंसक, प्राचीन, प्रारंभ, मध्य किंवा शेवट नसलेला. जेव्हा राजाने बोलले संपवले तेव्हा संजयने आपले मस्तक आदराने झुकवले. त्याला जाणीव झाली की त्याने आपल्या स्वामीकडून भक्तीचे दुर्मिळ प्रदर्शन पाहिले आहे. धृतराष्ट्राचे शब्द केवळ वासुदेवच नव्हे तर पूज्य नेत्याशी असलेल्या संबंधाबद्दलच्या त्याच्या स्वतःच्या उत्कट इच्छेबद्दलही बोलले. या क्षणी राजाचे हृदय वासुदेवाबद्दल आदर आणि प्रशंसेच्या खोल भावनेने भरले, ज्याने त्याच्यात अशी भीती निर्माण केली. त्यांच्यातील शांतता जसजशी वाढत गेली तसच ते आपल्या स्वामीचे शब्द वासुदेवाकडे नेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. हे जाणून संजय आपल्या धनुष्यावरून उठला. धृतराष्ट्राने पूज्य नेत्याकडे दाखवलेली भक्ती सांगण्याच्या विचाराने त्याला जबाबदारीची आणि उद्देशाची जाणीव झाली. गोंधळाच्या काळात संजय पांडवांच्या छवीतून निघून गेल्यानंतर घडलेल्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना जन्मेजयाची उत्सुकता वाढली. तो एक पूज्य ब्राह्मण असलेल्या वैशंपायनाकडे वळला आणि त्याला कथा पुन्हा सांगण्यास सांगितल्याने राजा युधिष्ठिर आणि दास रथवंशाचा दैवी राजकुमार कृष्ण यांच्यातील संभाषणाचे वर्णन करून वैशंपायनाने आपल्या कथेची सुरुवात केली. जेव्हा ते एकत्र उभे होते तेव्हा युधिष्ठिराने कृष्णाला त्यांच्यावर येणाऱ्या धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्याची विनंती केली. युधिष्ठिर म्हणाला, हे मित्रांप्रती समर्पित मित्रांनी आपली निष्ठा दाखवण्याची वेळ आली आहे. या गरजेच्या काळात आम्हाला वाचवू शकेल अशी दुसरी कोणी व्यक्ती मला दिसत नाही. हे माधव, तुझ्या संरक्षणावर अवलंबून राहून आम्ही निर्भीडपणे अहंकार आणि अहंकाराने ग्रासलेल्या दुर्योधनाकडून आपला हक्क मागितला. हे मधूचा मारेकरी कृष्णाने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शांततेने उत्तर दिले, मी येथे आहे. पराक्रमी सशस्त्र, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला सांगा, कारण तुम्हाला जे हवे आहे ते मी पूर्ण करेन. त्यानंतर युधिष्ठिराने संध्येच्या जाण्यानंतर घडलेल्या घटनांचे वर्णन केले. त्यांचे काका धृतराष्ट्र यांनी संजयला दूत म्हणून कसे पाठवले होते आणि संजयच्या शब्दामध्ये धृतराष्ट्राचा खरा हेतू कसा प्रतिबिंबित होतो हे त्यांनी स्पष्ट केले. युधिष्ठिर म्हणाला, संजय हा आपल्या काकासाठी दुय्यम व्यक्तीसारखा आहे. तो निष्ठेने आणि कथनासाठी बोलला, पण आलेले आपला मुलगा दुर्योधनाबद्दलचे त्याचे प्रेम आणि दुष्ट लोकांच्या सल्ल्यामुळे आमचे काका
आंधळे झाले आहेत. तो आपल्या प्रतिज्ञेचा आदर करण्यास आणि आपले राज्य परत करण्यास नकार देतो. युधिष्ठिराने आपले अंतकरण ओतले तेव्हा कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे करुणेने भरले. राजाच्या शब्दांनी त्यांच्या समर्शांचे समुद्धीसाठीची त्यांची उत्कट इच्छा आणि शांततेत जपण्याची त्यांची इच्छा यांचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. युधिष्ठिराने त्यांनी विनंती केलेल्या 5 गावांबद्दल बोलताना कृष्णाने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली. अविसल, वृकस्थल, मकंडी, वारणावत आणि 5वे शहर म्हणून काम करणारे इतर कोणतेही शहर त्यांनी या गावांना जिंकण्याची किंवा वर्चस्व गाजवण्याची नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद साधण्याची विनंती केली होती. तथापि दुर्योधनाने जगाचे आधिपत्य हा त्याचा जन्मसिद्ध हक्क असल्याची ही विनम्र विनंती नाकारली. त्याने गरिबीच्या परिणामांचे सत्वून लास आणि शेवटी समृद्धी गमावण्याचे वर्णन करताना युधिष्ठिरचे शब्द दुःखाने गोतपवत झाले. युधिष्ठिर म्हणाला, जन्मापासून गरीब असलेली व्यक्ती कदाचित व्यतीत होणार नाही, पण ज्याला मोठी समृद्धी माहीत आहे आणि नंतर ती गमावली आहे तो दुःखाने ग्रासला जातो. तो देवांना, स्वतःच्या आत्म्याला आणि ज्यांनी ती गमावली आहे त्यांनाही दोषी ठरवतो. शहाणा आणि न्यायी राजा युधिष्ठिर चिंतन करत बसला. त्याचे हृदय त्याच्या भावाच्या विश्वासघाताच्या वचनामुळे भारावून गेले. पवित्र व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मी संजयचे शब्द ऐकले आहे आणि आता मी तुमचे शब्द ऐकले आहेत. तुमचे हृदय धार्मिकतेकडे झुकले आहे तर त्यांचा कल शत्रुत्वाकडे आहे. पवित्र व्यक्तीने उघड केले की त्याला दुर्योधनाच्या हेतूबद्दल तसेच युधिष्ठिरच्या स्वतःच्या हेतूबद्दल सर्व काही माहीत होते. पवित्र व्यक्ती बोलत असताना त्याचे शब्द युधिष्ठिराला धागार बाणासारखे छेदत होते. दीर्घायुषी ब्रह्मचर्य हे क्षत्रियाचे कर्तव्य नाही. पवित्र व्यक्ती हळुवारपणे म्हणाली, खरेतर 4ही वर्णातील लोकांनी असे म्हटले आहे की क्षत्रियाने कधीही भिक्षा देऊन जगू नये. युद्धात विजय किंवा मृत्यू निर्माण कर त्याने शाश्वतपणे ठरवला आहे. अगदी ते क्षत्रियाचे कर्तव्य आहे. युधिष्ठिराने पवित्र व्यक्तीचे शब्द ऐकल्यावर त्याचे डोळे रुंद झाले, कारण त्याला माहीत होते की त्याचे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्याला पराभूत करण्याचा विचार करत होते. पवित्र व्यक्ती पुढे म्हणाला, क्षत्रियामध्ये ध्यारपणाचे कौतुक केले जात नाही. हे युधिष्ठिर ध्यारपणामुळे उदरले वा शक्य नाही. त्याने युधिष्ठिराकडे बेदब डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाला, हे शत्रूंचे दंड, तुझ्या शत्रूचे पराक्रम आणि विजय प्रदर्शित कर. पवित्र व्यक्तीचे शब्द युद्धासाठीच्या आव्हानासारखे होते आणि युधिष्ठिराला त्याचे हृदय त्याच्या आत हलत असल्याचे जाणवले. जेव्हा पवित्र व्यक्ती बोलत होता तेव्हा त्याने उघड केले की दुर्योधन अनेक राजाशी प्रेम आणि मैत्री करून शक्तिशाली झाला होता. म्हणून हे राजा पवित्र माणूस म्हणाला, तुझ्याशी शांतता प्रस्थापित करण्याची आशा नाही. त्याने युधिष्ठिराला दुर्योधनाने त्याच्या आणि त्याच्या भावांविरुद्ध बोललेल्या क्रूर शब्दांबद्दल सांगितले. त्याने राजांच्या सभेत त्यांच्या पराभवाची बडाई कशी मारली होती. युधिष्ठिराला त्या दुर्दैवी दिवसांची आठवण येत असताना त्याचे चेहरे काळे पडले. पवित्र व्यक्ती पुढे म्हणाला, धृतराष्ट्राचे पुत्र करुणेने, सौम्यतेने किंवा धार्मिक भावनेने तुझ्याशी शांतता प्रस्थापित करणार नाही. त्याने उघड केले की दुर्योधनाला लाज वाटत नाही. जरी पृथ्वीवरील सर्व राजांनी त्याची निंदा केली असली तरीही त्या पवित्र व्यक्तीचे शब्द युद्धासाठीच्या स्पष्ट आव्हानासारखे होते. त्याला ठार मारा. तो म्हणाला, म्हणून हे शत्रूंचे मारेकरी आणि अजिबात संकोच करू नका. पवित्र व्यक्तीचे शब्द ऐकताना युधिष्ठिराला त्याचे हृदय धुळनिशयाने जागे झाले. त्याला माहित होते की त्याला त्याच्या हक्कासाठी लढण्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा पवित्र व्यक्तीने बोलणे संपवले तेव्हा त्याने उघड केले की तो क्रूरकडे जाईल आणि युधिष्ठिरच्या हितसंबंधांचा त्याग न करता शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. गोंधळाच्या काळात भीम कृष्णासमोर उभा राहिला. त्याचा आवाज तातडीने भरलेला होता. त्याने विनवणी केली, हे मधूच्या वतका अशा शब्दात बोला ज्यामुळे आपल्या शत्रूंना करुणा शांती मिळेल. त्यांना युद्धाची धमकी देऊ नका, कारण दुर्योधनाचा क्रोध एक उग्र अग्नी आहे जो आपल्या मागातील सर्वांना भस्म करतो. भीमाने त्याच्या चुनत भावाच्या स्वभावाचे वर्णन करताना त्याचे गळे चिंतेने जळाले. दुर्योधन पापापासून जन्माला आहे. त्याचे हृदय कोळशासारखे काय आहे. तो समृद्धीच्या अभिमानाने आणि आपल्या कुटुंबाच्या वयमनस्याने नशेत आहे. नेहमी क्रूर शब्दाने आपली निंदा करतो. त्याचा क्रोध सहज शांत होत नाही आणि तो विचार करण्यास बहिरा आहे. अशा व्यक्तीशी शांतता राखणे म्हणजे वादळ शांत करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. ते अशक्य वाटते. भीम जरसा बोलत होता तसंच सत्याचा आवाज आणखी कशवून गेला. आम्ही एकेकाळी कुरु लोकांशी सुसंवाद साधत होतो. आमचे दिवस आनंदाने
आणि हास्याने भरलेले होते. पण दुर्योधनाच्या रागाने आम्हाला नाशाच्या उंबरठ्यावर आणले आहे. जसे की ऋतूच्या शेवटी जंगलाला आगी भस्म होते, त्याच्या आधीच्या 18 गाल्यांनी त्यांचे नातेवाईक, मित्र आणि नातेवाईक याचा नाश केला होता. प्रत्येक युगात वाईट जन्म होतो. जे काही चांगले आहे ते नष्ट करण्याची धमकी देणारी एक भयंकर आठवण कृष्णाने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती ऐकली किंवा जी नव्हती. भीम पुढे म्हणाला, दुर्योधनाचा जन्म हा तिच्याबरोबर नाश घडवून आणणाऱ्या काळी दैविक कालीच्या उदयासारखा आहे. आपण त्याला कवट शब्दांनी नव्हे तर सौम्य शब्दांनी संबोधित केले पाहिजे आणि त्याच्या अंतःकरणाला सद्गुण आणि फायद्याच्या भाषेत बोलले पाहिजे. आपल्या कुटुंबाचा नाश होताना पाहण्यापेक्षा आपण सर्वजण नम्रतेने त्याला शरण लावू. भीमाच्या शब्दांचे प्रतिध्वनी युधिष्ठिराने केले, ज्याने होकारार्थी मान डोलावली. अर्जुनही युद्धाच्या विरोधात होता. सर्व जीवांबद्दलची त्याची करुणा त्याच्या चेहऱ्यावरील रेषांमध्ये स्पष्ट दिसते. भीमाने कृष्णाला विलवणी केली, आपण अजूनही भाऊ आहोत हे विसरू नये. आपण शांतता आणण्याचा प्रयत्न करूया. जरी त्याचा अर्थ आपल्यासाठी अपमान असला तरीही आपल्या कुटुंबाचा नाश होण्यापेक्षा काही चांगले नाही. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडून सभेला सुनेरी चमक देत असताना भीमाचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकत होते. कृष्णा दुर्योधनाला शांत करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबाला विनाशापासून वाचवण्याचा मार्ग शोधेल का हे फक्त वेद सांगेल. मोठ्या सभेच्या मध्यभागी वैसंपायनाचे शब्द एखाद्या कुजबुजणाऱ्या गुपितासारखे हवेत लटकत होते. भीम हा पराक्रमी योद्धा अनपेक्षित सौम्यतेने बोलला होता आणि त्याचे शब्द अजूनही ऐकणाऱ्या सर्वांच्या मनात प्रतिध्वनित होत होते. परंतु कामाचा धाकटा भाऊ केशव हा केवळ सौम्यतेने प्रभावित होऊ शकत नव्हता. तो मोठ्याने हसला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी मेघ गर्जनेसारखा होता. जेव्हा तो सहजपणे त्याचे एक धनुष्य चालना हातात होता. तो बोलत असताना केशवाचे शब्द सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्याने अग्नीला अग्नीमध्ये रूपांतरित केले. भीमा, तू जो नेहमीच योद्धा होतास, धृतराष्ट्राच्या दुष्ट पुत्रांना चिरडण्याची इच्छा बाळगतोस, मी हे काय ऐकतो आहे. तू ज्याने अग्नीत रात्री मागे पुढे घालवले आहेत, तुझ्या अंतःकरणात राग आहे. आता शांततेबद्दल बोलतोस. केशवाचे शब्द एका आव्हानासारखे होते. भीमाच्या संयमाची परीक्षा होती. भीमाने लढलेल्या अनेक लढाया, त्याने जिंकलेल्या अनेक शत्रूंचे स्मरण झाल्याने त्याचा चेहरा तापू लागला. त्याने आपल्या भावांना दुर्योधनाला त्याच्या गदेने ठार मारण्याची शपथ दिल्याचे त्याला आठवते आणि तरीही आता तो शांततेबद्दल बोलत होता. केशवाचे शब्द कवच कापणाऱ्या चाकूसारखे खोलवर कापले गेले. जेव्हा भीम शांततेत बसला, त्याचे मन आठवणी आणि शंकांनी धावू लागले. तेव्हा केशव बोलत राहिला, भीम, तुझे हृदय अस्वस्थ आहे. मी तुझ्या डोळ्यात ते पाहू शकतो. तुला सर्वत्र शकून दिसत आहेत. आसन्न त्यामाची चिन्हे कदाचित, म्हणूनच तुला शांती हवी आहे. केशवाचे शब्द एका सौम्य पावसासारखे होते, ज्यामुळे कोरड्या पृथ्वीला आराम मिळतो. पण भीमाला माहित होते की त्याच्या शंकांमध्ये तो एकटा नव्हता. त्याचे भाऊ अर्जुन आणि नकुल देखील अस्वस्थ होते. त्यांची अंतःकरणे दुःखाने भारावून गेली होती. आणि म्हणून केशव पुन्हा बोलला. त्याचा आवाज शस्त्रास्त्रांच्या आवाहनासारखा होता, हे भरत, उठ, निराश होऊ नकोस. तू क्षत्रिय आहेस, योद्ध्यांपासून जन्मलेला योद्धा. तुझ्या लोकांना आता तुझी पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. ते शब्द हवे लटकत असताना भीमाला त्याच्या आत एक स्फूर्ती प्रज्वलित झाल्याचे जाणवले. त्याला त्याची स्वतःची कृत्ये, स्वतःचे सामर्थ्य आणि धैर्य आठवले आणि त्याला माहित होते की तो आता डगमगू शकत नाही. एका नवीन दृढनिश्चयासह तो त्याच्या पायावर उभा राहिला. त्याचे हृदय तीव्र संकल्पाने प्रज्वलित झाले. भीम उंच उभा असताना सभेला दिसले. त्याचे डोळे अग्नीने जळत होते. जो विजणार नव्हता तो आता शांततेबद्दल बोलणारा योद्धा नव्हता. तो पुन्हा एकदा पराक्रमी भीम शत्रूंचा दर्पशाही करणारा होता. आणि त्या क्षणी ज्यांनी ऐकले त्या सर्वांना माहित होती की पुढील लढाई भयंकर आणि संपण्यापासून दूर असेल. एका गरमागम चर्चेदरम्यान भीम हा सदा क्रोधित योद्धा युद्ध उतरण्यास तयार असलेल्या अग्निमय घोड्यासारखा अचानक जागे झाला. त्याचा राग पृष्ठभागाखाली तापत होता आणि वासुदेवाच्या शब्दांनी त्याला पेटून देणारी ठिणगी होती. अच्युत, भीम त्याचा आवाज कमी आणि भीतीदायक करत म्हणाला, मला काहीतरी बोलायचे आहे. पण तुम्हाला असे वाटते की तुम्ही मला माझ्यापेक्षा चांगले ओळखता. तो थांबला. त्याचे डोळे संतापाने चमकले. तुम्ही मला युद्धात आनंदित मानता, पण ते पूर्णपणे खरे नाही. माझे पराक्रम अतुलनीय आहे आणि मी ते युद्धभूमीवर वारंवार सिद्ध केले आहे. भीमाचे शब्द दुःख आणि अभिमानाच्या मिश्रणाने भरलेले होते. जणू काही त्याच्या मित्राने त्याचा गैरसमज केला आहे. तो पुढे म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल. तसेच तुम्हाला वाटते की
तुम्ही ओळखत नाही. एखाद्या तलावात त्याची खोली न ओळखता पोहणाऱ्या माणसासारखा त्याचा आवाज उपासाने फुटला, परंतु पृष्ठभागाखाली एक खोल वेदना तरंगत होती. भीमाचे शब्द संतुलनात पाकून पडल्याने हवेत तणाव निर्माण झाला होता. वासुदेव नकळत चेतनेला स्पर्श करत होता आणि आता त्याच्या कृतीचे परिणाम वादळी समुद्रासारखे त्याच्या पुढे प्रकट होत होते. अशा अशोभनीय शब्दांमध्ये माझ्याशी आणखी कोण बोलू शकेल? भीम गुरगुरला. त्याचा आवाज हवानांसारखा वर चढला. भीमाचा राग स्पष्ट दिसत होता आणि असे वाटत होते की तो कोणत्याही क्षणी आपल्या रागाचा पूर्ण प्रकोप वासुदेवावर ओढवून देईल. पण त्याऐवजी त्याने त्या शक्तीचा वापर करणे निवडले आणि आपल्या अतुलनीय पराक्रमाचे प्रदर्शन केले. हे कृष्णा, तो म्हणाला. त्याचा आवाज आता विस्मयकारक आत्मविश्वासाने भरलेला आहे. आकाश आणि पृथ्वी, अचल आणि अमर अगणित प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. जर ते दोन टेकड्यांसारखे धडकले तर मी एकटाच त्यांना त्यांच्या सर्व गतिशील आणि अचल वस्तूसह वेगळे ठेवू शकेन. मी बोलत असताना त्याचे मोठे हात वाकले. मारायला तयार असलेल्या गदासारखे त्याचे सांधे त्याच्या त्वचेखाली तरुणताना दिसत होते, जे त्याच्या आता असलेल्या अविश्वसनीय सामर्थ्याचा पुरावा आहे. एकदा त्यांनी त्यात प्रवेश केला की मला माझ्या वाक्यातून कुणीही सुटू शकत नाही, त्याने घोषित केले. त्याचा आवाज दृढ निश्चयाने टपकला. भीमाने त्याच्या अजयतेचे चित्र अनुभवत राहिल्याने हवा अपेक्षेने दाट झाली होती. तो राजांना पराभूत करण्याबद्दल आणि त्यांना अधीन करण्याविषयी क्षत्रियांना त्याच्या पायाखाली मुंग्याप्रमाणे चिरडण्याबद्दल बोलत होता. हे अच्युत, त्याचा आवाज अधिक तीव्र होत आहे, हे तुला माहीत नाही, तो म्हणाला. माझ्या पराक्रमाची खरी व्याप्ती जी दुपारच्या सूर्याच्या तीव्र ऊर्जेसारखी आहे. जेव्हा भीम बोलत होता तेव्हा वासुदेव भयक आणि भीतीच्या मिश्रणाने ऐकत होता. त्याने नकळत वादळ सोडले होते आणि आता ते असे वाटत होते पवित्र देवाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखे हवेत लपकत होते. पाडूचा मुलगा भीम त्याच्यासमोर उभा होता. त्याचे डोळे पूज्य मूर्तीकडे लक्षपूर्वक चिकटलेले होते. पवित्र माणूस बोलू लागला. त्याचा आवाज मंद आणि शांत होता. हो भीम, मी तुझ्याशी जसे बोललो तसे केवळ प्रेमामुळेच बोललो. त्याचे शब्द प्रामाणिकपणे ओघळत ते म्हणाले, मला तुझ्या विचारांचे आकलन करायचे होते, तुझी निंदा करायचे नव्हते किंवा माझे ज्ञान दाखवायचे नव्हते. मला तुझी उदारता, तुझी ताकद आणि तू केलेली महान कृत्ये माहीत आहेत. तुझ्यावर टीका करण्याचा माझा हेतू नव्हता. पवित्र देवाचे शब्द ऐकून भीमाचे डोळे थोडे रुंद झाले. त्याच्या कृती चांगल्या हेतूने निर्देशित केल्या गेल्या आहेत हे जाणून त्याला एक दिलासा मिळावा. तुम्ही जे साध्य करू शकता असे तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्ही पांडवांसाठी आणत असलेला लाभ 1000 पट जास्त असेल. पवित्र गतीने पुढे म्हटले, तुम्ही आणि तुमचे नातेवाईक अगदी तसेच आहात जसे ते असायला हवे. एका महान कुटुंबात जन्मलेले उदात्त आत्मे ज्यांचा पृथ्वीवरील सर्व राजे आदर करतात. भीमाच्या शंकांच्या खडबडीत दगडांवर सहजपणे वाहणाऱ्या सौम्य प्रवाहासारखे पवित्र देवाचे शब्द होते. विद्वान लोकही त्यांच्या निर्णयांमध्ये कशी चूक करू शकतात आणि मानवी कृती अनेकदा अनिश्चिततेने कशा झाकल्या जातात याबद्दल त्यांनी सांगितले. आपल्या कृतीचे परिणाम आपल्या इच्छेच्या विरुद्ध असू शकतात. ते म्हणाले, अगदी सुनियोजित कृती देखील प्रवीणतेद्वारे रोखल्या जाऊ शकतात, परंतु नीती आणि परिश्रम यांच्या संयोजनाद्वारेच आपण आपली उद्दिष्टे साध्य करतो. भीमाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन शांत झाले, कारण पवित्र देवाचे शब्द त्याच्यावर ओसंडून वाहत होते. या महान प्रयत्नात तो एकटा नाही हे जाणून त्याला त्याच्या आत शांततेची भावना जाणून येते आणि परिश्रम दोन्ही आपल्याला मार्गदर्शन करते हे जाणून कृती करणे हा जीवनाचा उद्देश आहे. पवित्र माणूस म्हणाला, जो या समजुतीने कार्य करतो त्याला कधी अपयशाने जोख होत नाही किंवा यशाने आनंद होत नाही. जसा सूर्य मावळू लागला त्या दिवसावर एक उदार प्रकाश टाकत पवित्र देवाचे शब्द संपले. भीमाला त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना जाणवली हे जाणून की त्याला मार्गदर्शन आणि आश्वासन दिले गेले आहे. उद्या मी धृतराष्ट्रासमोर जाईन. पवित्र म्हणाला, मी तुमच्या हितसंबंधांचा त्याग न करता शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन. जर कौरवांनी शांततेसाठी सहमती दर्शवली तर सर्व पक्षांना मोठा फायदा होईल, पण जर त्यांनी नकार दिला तर हे भीषण युद्ध निश्चित आहे. पवित्र देवाचे शब्द ऐकून जबाबदारीचा भार भीमाच्या खांद्यावर पडला. त्याला माहित होते की तो आणि त्याचा भाऊ अर्जुन हे भार वाटून घेतील आणि इतर योद्धे त्यांच्या नेतृत्वाखाली येतील. मी नक्कीच युद्धात विभासूचा गत चालवीन. पवित्र म्हणाला, कारण मला लढायचे आहे ते केवळ माझेच नाही तर धनंजयाची इच्छा आहे. जेव्हा पवित्राने बोलले संपवले, शांत भूप्रदेशावर सूर्य मावत होता.
जेव्हा अर्जुन कृष्णासमोर उभा होता, त्याचे डोळे भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते. कौरव युद्धच्या त्यांच्या आगामी युद्धाचा भार त्याच्या खांद्यावर चढला होता आणि त्याने ज्ञानी आणि न्यायी स्वामीकडून मार्गदर्शन मागितले. जनार्दन अर्जुनाने सुरुवात केली. युधिष्ठिराने जे सांगणे आवश्यक आहे ते आधीच सांगितले आहे, पण हे शत्रूंचे अपराधी तुमचे शब्द ऐकून मला असे वाटते की धृतराष्ट्राच्या लोभामुळे किंवा आपल्या सध्याच्या कमकुवतपणामुळे शांतता सहजपणे प्राप्त होऊ शकते. यावर तुमचा विश्वास नाही. कृष्णाची अभिव्यक्ती शांत आणि विचारशील नाही. अर्जुन पुढे म्हणाला, तुम्हाला वाटते की केवळ मानवी पराक्रम निरर्थक आहे आणि एखाद्याचे पराक्रम पुढे न आणता हेतू साध्य करता येत नाही. तुम्ही जे सांगितले आहे ते मला समजते, परंतु कदाचित ते नेहमीच खरे नसेल. कृष्णाने अर्जुनाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे दूर उपाय शोधत असल्यासारखे पाहत होते. हे खरे आहे, त्याने उत्तर दिले. आमच्या त्रासदायक स्थितीमुळे शांतता अशक्य दिसते, तरीही ते त्यांच्या कृतींचे फळ न घेता आमच्या विरुद्ध कारवाई करत आहेत. तो पुन्हा बोलण्यापूर्वी आपले विचार गोळा करत थांबलाय. कृष्ण, शत्रूंबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तू प्रयत्न कर. अर्जुनाने विनवणी केली. त्याचा आवाज त्यांच्यावर झालेल्या दोखाचा अंत करण्याच्या तीव्र उत्कटतेने भरलेला होता. तुम्ही पांडव आणि कुरु या दोघांच्या सर्व मित्रांमध्ये अग्रगण्य आहात, जसे की प्रजापती देव आणि असुर या दोघांचा आहे. म्हणून कुरु आणि पांडव या दोघांच्या भल्यासाठी जे आहे ते पूर्ण कृष्णाची अभिव्यक्ती गंभीर झाली आणि त्याने उत्तर दिले, हे पराक्रमी शस्त्रधारी, हे पांडव तुम्ही जे सांगाल ते होईल. जे पांडव आणि कुरु या दोघांनाही फायदेशीर ठरेल ते घडवून आणण्याचा मी प्रयत्न करेन. तो थांबला. त्याचे डोळे मानवी घडामोडींच्या गुंतागुंतीवर विचार करत असल्यासारखे ढगाळ झाले. कृष्ण पुढे म्हणाला, युद्ध आणि शांतता या दोन प्रकारच्या कृतीमध्ये कदाचित दुसरं माझ्या सामर्थ्यात आहे. पहा, माती ओलसर होते आणि मानवी प्रयत्नांमुळे तण काढून टाकले जाते, परंतु रे कुंतीच्या मुला पावसाशिवाय पिके कधीच पिकत नाहीत. त्याने प्रवेशशील आणि मानवी अभियंत्यांमधील सहकार्याबद्दल सांगितले आणि प्राचीन काळातील ज्ञानी लोकांनी कसे म्हटले होते की मानवी व्यवहार या दोघांनी सुरू केले होते. कृष्णाच्या शब्दांनी त्या सर्वांना बांधलेल्या नशिबाच्या गुंतागुंतीच्या लायाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. दुष्टकात्मा असलेला दुर्योधन सद्गुण आणि जग या दोघांना जुमानतात अभिनय करतो. तो म्हणाला, त्याचा आवाज दोखाने भारलेला आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला कोणताही पश्चाताप होत नाही. त्याने शकुनीच्या सल्ल्याबद्दल आणि कर्णीच्या प्रभावाबद्दल त्याने दुर्योधनाचे पोषण कसे केले याबद्दल सांगितले. पांडवांच्या छावणीवर सूर्य मावळत होता. गर्दीच्या तंबूवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. 5 भावापैकी एक नकुल कृष्णासमोर उभा होता. त्याचे डोळे चिंतेच्या, संशयाच्या आणि दृढनिश्चयाच्या भावनांनी भरलेले होते. बरेच काही सांगितले गेले आहे, हे माधव नकुलाने सुरुवात केली. त्याचा आवाज स्थिर पण चिंतेने भरलेला होता. राजा युधिष्ठिर, न्यायी शासकाने आमच्या परिस्थितीबद्दल आपले विचार मांडले आहेत. फाल्गुनीनेही तिच्या मनातले शब्द सांगितले आहेत. अंकुर पुढे सरकत असताना कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे शब्द ओघळणाऱ्या नदीसारखे वाहत होते. माझ्या बाबतीत हे वीर, मी या विषयावर खूप विचार केला आहे. तुम्ही वर्मा तुमचे मत व्यक्त केले आहे आणि मी त्याचा आदर करतो, पण मला माझे विचार तुमच्याशी सामायिक करावे लागतील. नकुलाने पुन्हा बोलण्यापूर्वी आपले विचार ओळखत हे दीर्घ श्वास घेतला. युद्धाच्या काळात कोणीही एका योजनेला कायमचे चिकटून राहू शकत नाही. कृष्णाकडे डोळे बंद करून तो म्हणाला, परिस्थिती बदलते आणि आपला दृष्टिकोनही बदलतो. जेव्हा आपण जंगलात राहत होतो, आपल्या शत्रूंपासून लपून राहत होतो, तेव्हा आपली अंतःकरणे एकाच मार्गावर होती. पण आता लपण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्या इच्छा बदलल्या आहेत. त्याच्या भोवती जमलेल्या आपल्या भावांच्या चेहऱ्यांचे निरीक्षण करताना नकून थांबलो. कृष्ण तो देवाकडे वळून म्हणाला, आम्ही जंगलात भटकत असताना राज्याची आमची इच्छा इतकी तीव्र नव्हती जितकी आता आहे. पण तुझ्या कृपेने घे जनार्दन, 7 अक्षोहिणीचे सैन्य लंबले आहे. सज्ज आणि युद्धासाठी तयार उभे असलेल्या या पराक्रमी योद्ध्यांना पाहून कोणता माणूस भीतीने भरून जाणार नाही. नकुलाचा आवाज उठला. त्याचे शब्द प्रवाहासारखे वाहत होते. अशा प्रकारे दयाळूपणा आणि धमक्या या दोन्हींनी सज्ज होऊन आपण आपल्या शत्रूमध्ये जायलाच हवे. तो दृढ निश्चयाने त्याचे डोळे जळत म्हणाला, हे कृष्ण, सौम्य मन वळवण्याचे पहिले शब्द बोला आणि नंतर जे दुष्ट सुयोधनाला भीती अंतिम. नकुलाची नजर त्याच्या भावांच्या चेहऱ्यांवर पसरली. त्याचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला होता. युद्धात
कोणताही नश्वर माणूस आमच्या विरुद्ध उभा राहू शकत नाही असे त्याने घोषित केले. त्याचे शब्द छावणीतून प्रतिध्वनित होत होते. युधिष्ठिर, भीमसेन, विभत्सू, सहदेवनी आणि तू हे केशव, आम्ही अजय आहोत. विराट त्याच्या मुलासह, द्रुपद त्याच्या मित्रासह, धृष्टद्युम्न, काशीचा शासक धृष्टकेतू आणि सात्यकी, आपण सर्व मिळून एक गणना करण्यासारखी शक्ती होऊन कुलाचा आवाज कुजबुजत पडला. परंतु त्याच्या शब्दांनी वचन वाढवले. विदुर, भीष्म, द्रोण आणि वाहिनिका, जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला समजतील. तो कृष्णाकडे वळून म्हणाला, ते धृतराष्ट्राला आणि वाल्मिकीला आग्रह करतील. मोठ्या सभागृहाच्या आत सूर्य तळमळत होता. त्याची उदारता पांडवांच्या मित्रपक्षांच्या अंतःकरणात निर्माण होत असलेल्या बळरागाच्या आधी उलट होती. सहदेव त्याचे दृढनिश्चयाने चमकणारे डोळे त्यांच्या समोर उभा राहिला आणि दृढनिश्चयाने बोलला, आमच्या राजाने जे सांगितले आहे ते खरोखरच शाश्वत सद्गुण आहे, त्याने घोषित केले. परंतु आपण अशा प्रकारे वागले पाहिजे की युद्ध अपरिहार्य होईल. जरी कौरवांनी शांततेची इच्छा व्यक्त केली तरी आपण त्यांना युद्धासाठी चिथावले पाहिजे. वंशातील बुद्धिमान आणि शक्तिशाली नेता कृष्णाने सहदेवाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याला माहीत होते की पंचालाची राजकुमारी जी संकटात विधानसभेसमोर आणली गेली होती, तिच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तिच्या दुःखाची आठवण अजूनही त्याच्या मनात खुल्या जखमेसारखी रेंगाळली होती. पांडवांच्या दुःखाचे मूर्त स्वरूप असलेल्या दुर्योधनावर सूड उगवल्याशिवाय तो पांडवांच्या रागाचे शमन कसे करू शकला. सहदेवांच्या शब्दांनी कृष्णामध्ये एक जुळवाजुळव झाली आणि त्याला माहीत होते की युद्धाची वेळ आली आहे. त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याच्या समोर जमलेल्या लोकांचे चेहरे त्याचे डोळे कधीच सोडत नव्हते. परंतु माद्रीचा पुत्र सात्यकी याने त्या सर्वांमध्ये निर्माण होत असलेल्या सामूहिक रागाला आवाज दिला. उच्च आत्म्याच्या सहदेवाने सत्य सांगितले आहे असे त्याने घोषित केले. त्याचे शब्द दृढनिश्चयाने टपकले. दुर्योधनाप्रती माझा स्वतःचा राग त्याच्या मृत्यूनंतर शांत होऊ शकतो. सात्यकी बोलत असताना सभागृहाच्या सभागृहाची उत्कंठा आणि उत्कंठा वाढत असताना कृष्णाने पाहिले. त्या सर्वांमध्ये युद्धाची आग जळत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याला माहीत होते की पुन्हा काही पूर्वीसारखे होणार नाही. पांडवांच्या मित्रांनी त्यांचे मन तयार केले होते. दुर्योधनाला न्याय मिळवून देईपर्यंत ते विश्रांती घेणार नाही. तसा लहानाचा भडका उडाल्यासारखा सुरू असताना कृष्ण उंच उभा होता. त्याच्या डोळ्यांनी त्याच्या समोर जमलेल्या लोकांचे चेहरे स्कन केले. त्याला प्रत्येक कपाळावर अविचल संकल्प कोरलेला दिसला आणि त्याला माहीत होते की पांडवाचे भवितव्य धोक्यात अडकले होते. मृत्यू ओढवून घेतला होता. युद्ध आता अपरिहार्य होते. या क्षणी सभागृहाचा उत्साह तापदायक पातळीवर पोहोचला. तेव्हा कृष्णाला वाटले की त्याच्या जबाबदारीचे ओझे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्याला माहीत होते की पुढचा मार्ग धोका आणि अनिश्चिततेने भरलेला असेल. परंतु त्याला हे देखील माहीत होते की हा एक मार्ग आहे जो तो टाळू शकत नाही. पांडवांचे आणि खरोखरच संपूर्ण राज्याचे भवितव्य अनिश्चितपणे संतुलनात अडकले होते. संती शांतता आणि युद्धाच्या गरमागरम चर्चेदरम्यान राजा द्रुपदाची कन्या कृष्ण, तिचे लांब काळे केस, तिच्या दुःखाचा पुरावा म्हणून भगवान कृष्णाच्या बाजूला बसली. तिने शांततेची इच्छा व्यक्त केलेल्या भीमसेनकडे पाहिले आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हे मधूचा वध करता धृतराष्ट्राच्या मुलाने आणि त्याच्या सल्लागारांनी किती पडल्या मार्गाने आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला हे तुम्हाला माहीत आहे. संजयला त्याच्या माध्यमातून पाठवलेला संदेशही तुम्हाला माहीत आहे. शांततेच्या बदल्यात फक्त 5 गावे मागण्याचा संदेश. त्या घटनांचे वर्णन करताना तिच्या शब्दांवर दोराची उधळण झाली. कृष्णाचे डोळे श्रीकृष्णाची प्रार्थना करत होते. तिचा आवाज
तिच्या भावनांच्या भाराने थरथर कापत होता. जर सुयोधनाला राजाला शरण न जाता शांतता प्रस्थापित करायची असेल तर आम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. आम्ही पांडव आणि आमचे सहकारी त्याच्या उग्र यजमानाचा सामना करू शकतो. पण जर त्यांनी ऐकण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांच्यावर दया करणे चुकीचे ठरेल. तिचे शब्द नैराश्याच्या भावनेने भरलेले होते. ती बोलत असताना तिचे अश्रू मोकळेपणाने वाहू लागले आणि तिचा आवाज कर्कश होऊ लागला. तिने भगवान कृष्णाला आठवण करून दिली की ती राजा द्रुपदाची मुलगी, त्याचा प्रियमित्र धृष्टद्युम्नाची बहीण आणि पांडूच्या मुलाची राणी होती, जे पराक्रमी काळ योद्धे होते. तिचे 5 मुलगी, त्यापैकी अभिमन्यू नैतिकदृष्ट्या भगवान कृष्णाशी जोडलेले होते. कृष्णाने विधानसभा सभागृहात दुःशासनाच्या हातून केलेल्या वागणुकीचे वर्णन करताना तिचे शब्द दुःखाचे झाले. मला केसांनी पकडले, सभेमध्ये ओढले आणि माझ्या पतीसमोर आणि तुझ्यासमोर अपमान केला. हे कृष्ण, मी तुला हाक मारली, मला वाचव. पण जेव्हा पांडव क्रोधाला जाळा न देता गप्प बसले तेव्हा मला सोडून दिल्यासारखे वाटले. तिचा आवाज तिच्या आठवणींच्या भाराखाली फुटला. ती बोलत असताना तिचे शरीर थरथरत्या रडल्याने थरथरायला लागले आणि तिच्या गलांवर अश्रू तरत्या अग्नीसारखे वाहू लागले. भगवान कृष्णाने तिचे सांत्वन केले, असे म्हणत की लवकरच भरत उलजाच्या स्त्रिया तिच्याप्रमाणेच रडतील, त्यांचे नातेवाईक आणि मित्र युद्धात मारले जातील. त्याने हे सर्व पूर्ण करण्याची शपथ घेतली आणि जर त्याने ऐकण्यास नकार दिला तर धृतराष्ट्राचे पुत्र पृथ्वीवर झोपली जातील. भगवान कृष्ण बोलत असताना कृष्णाचे अश्रू ओघळले आणि तिचे शरीर शांत झाले. तिने कमळाच्या पालासारखे चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिला शपथ दिली की लवकरच ती तिच्या पतीला विजयी होताना, त्यांच्या शत्रूंना ठार मारताना आणि समृद्धीचा मुकुट परिधान करताना पाहिल. शिथिलावर सूर्य नुकताच उगवला होता. त्याने भूप्रदेशावर एक उबदार चमक दाखवली होती. फुललेल्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि पक्ष्यांच्या सौम्य किलकिल्याने हवा भरून गेली होती. ती एक सकाळ होती जी उज्ज्वल भविष्याची आश्वासने कुजबुजत होती. शांततेत अजून नरवान कृष्णासमोर उभा राहिला. त्याचे डोळे तीव्र उत्कटतेने भरलेले होते. हे केशव, आता तू आहेस, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. सर्व कुरूंचा सर्वात चांगला मित्र, दोन्ही बाजूशी संबंधित, तू दोघांचा प्रियमित्र आहेस. पांडव आणि धृतराष्ट्र यांच्या मुलांमध्ये शांतता आणणे तुला शोभते. कृष्णाचे डोळे समजूतदारपणाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, होय, मी राजा धृतराष्ट्राकडे जाईन, जे नीतिमत्तेशी सुसंगत आहे, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि जे कुरूच्या भल्यासाठी देखील आहे. ते साध्य करण्याची इच्छा आहे. या शब्दांनी कृष्णाने घटनांची एक साखळी सुरू केली जी इतिहासाची दिशा बदलेल. तो निघण्याच्या तयारीत असताना कृष्णाने स्नान केले आणि स्वतःला शुद्ध केले. सकाळची नेहमीची कृत्य आणि विधी केले. त्याने सूर्य आणि अग्नी या दोन्हींची पूजा केली आणि बैलाच्या शेपटीला स्पर्श केला. ब्राह्मणांना आदरपूर्वक नमन केले. कृष्णाने आपले दागिने आणि अंगवस्त्र परिधान केल्यामुळे वातावरण सध्याच्या वातावरणाने भरले होते. जी पुढे जे काही आहे त्याला सामोरे जाण्यास तयार होत्या. मोहिमेवर त्याला घेऊन जाणारी गाडी ही काही सामान्य गाडी नव्हती. ती अग्नीसारखी चमकली, जी सार्वत्रिक विरघळण्याच्या वेळी स्वतःला प्रकट करते. त्याची चाके त्यांच्या तेजात सूर्य आणि चंद्रासारखी दिसतात. त्यांना मासे, प्राणी आणि पक्ष्यांचे अलंकार त्याच्या बाजूना सुशोभित करतात. तर त्याच्या भोवती विविध प्रकारच्या फुलांच्या आणि मोत्यांच्या समता. जेव्हा कृष्ण त्याच्या रथावर चढला तेव्हा पृथ्वी अपेक्षेने थरथरत होती. आकाश स्वच्छ झाले आणि शुभ वारे सर्वत्र वाहू लागली. त्यांच्याबरोबर समृद्धीचा गोड सुगंध होता. सारस, मोर आणि हंस त्याच्या मागे मागे आले. त्यांचे रडणे शकुनासारखे हवेत प्रतिध्वनी झाले. कृष्णाच्या सेवकांनी त्याची गाडी भव्य घोडेस्वार शैव्य सुग्रीव, मेघपुष्प आणि वलाक यांच्याशी जोडली, ज्यांना रांगोळ घालण्यात आली होती आणि त्यांनी सुंदर हार परिधान केला होता. रथ स्वतः शिल्पकलेचा एक चमत्कार होता. त्याच्या ध्वजाच्या काठीवर सुंदर पेनन होते जे हवेत उडत होते. जेव्हा कृष्ण कुरूच्या निवासासाठी निघाला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे जवळचे मित्र आणि सहकारी होते. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि माद्रीचे जुले पुत्र चिकितन, धृष्टकेतू, द्रुपद आणि विराट यांच्यासह इतर पांडवासह त्याच्या मागोमाग गेले. प्रसिद्ध राजा युधिष्ठिर कृष्णाकडे जात असताना त्याच्याकडे आला. त्याचे डोळे क्षितिजावर सूर्य उगवत असताना देवकीचा मुलगा कृष्ण हस्तिनापूरच्या भव्य प्रवासाला निघाला. सज्ज असलेली
त्याची पराक्रमी भाऊ त्याच्यासोबत दारात पराक्रमी रथ योद्धे होते, जे प्रत्येक शत्रू नायकांना पराभूत करण्यास सक्षम होते. हालव पायज सैनिक आणि घोडेस्वार त्याच्या बाजूने निघाले. सकाळच्या प्रकाशात त्यांची शस्त्रास्त्रे चमकली. शिको पैचाकांनी भरपूर अन्नधान्य आणली, ज्यामुळे कृष्णाच्या परिवाराला पुढच्या लांब प्रवासासाठी पुरेसा साडा मिळाला. जसे ते निघून गेले तसंच ते पृथ्वीवर भीतीचे वातावरण पसरले. ढग दिसत नसतानाही आकाश गरज झाले आणि विलांच्या झगमगाटाने आकाश उजळले. त्यांच्या जागेत सतत झरमळत्या ढगांचा पाऊस पडत होता. जणू काही कृष्णाच्या रथाचा निष्ठावान सेवकासारखा पाठलाग करत होता. शक्तिशाली सिंधूसर देशातील महान नद्या पश्चिमेकडे जाण्याऐवजी पूर्वेकडे वाहणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक मार्गाला विरोध करत होत्या. वास्तविकतेचे कापड उलट्या दिशेने वळलेले दिसत होते. कृष्णाच्या पायाखालची पृथ्वी थज कापत असताना सर्वत्र आगीच्या ज्वाळा उसळल्या. विहिरी आणि पाण्याचे भांडे ओसंडून वाहू लागले. त्यातील सर्व काही कोरड्या जमिनीवर पसरले. अंधाराने जमीन इतकी खोल केली की शिथिलाचे मुख्य बिंदू देखील धुळीच्या जाड पडद्याने झाकले गेले. आकाशात मोठ्याने गर्जना होत होत्या, परंतु ते कोठून आले ते कोणालाही दिसत नव्हते. तरी या गोंधळात एक विचित्र घटना घडली. कृष्णाचा रथ काही प्रदेशातून जात असताना त्यांच्याबरोबर कमळाच्या फुलांचा आणि सुगंधी फुलांचा गोड सुगंध घेऊन स्वादिष्ट वारा वाहत होता. रस्ता स्वतःच काटेरी आणि काटेरी गवतापासून मुक्त असलेल्या खऱ्या स्वर्गात रूपांतरित झाला. स्त्रिया त्यांच्या घरातून बाहेर पडून कृष्णाच्या चरणी जंगली फुले ओढत होत्या, तर हजारो ब्राह्मणांनी त्याला दही तूप मध आणि मौल्यवान भेटवस्तू अर्पण करून देव म्हणून त्याचे कौतुक केले. जेव्हा कृष्णाने आपला प्रवास सुरू ठेवला तेव्हा तो सालिवन नावाच्या एका ठिकाणी आला, जिथे सर्व प्रकारचे पीक विपुल प्रमाणात वाढत होते. मधमाशांच्या गोड आवाजाने हवा भरली होती आणि नयनरम्य गावे भरपूर होती. प्रत्येक जण जगाच्या सौंदर्याचा पुरावा होता. कृष्णाच्या कीर्तीने आकर्षित झालेले उपलण्याचे नागरिक त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर आले. त्यांची अंतःकरणे आश्चर्याने घडली होती. उकस्तर येथे पोहोचल्यानंतर कृष्ण त्याच्या रथातून उतरताच सूर्य स्वतः आकाश लाल करताना दिसत होता. त्याने नेहमीचे शुद्धीकरण विधी केले. त्यानंतर दारुकाला घोड्याचा वापर न करण्याचे आणि प्राचीन आश्वविज्ञानानुसार त्यांची देखभाल करण्याचे आदेश दिले. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाल्यावर कृष्ण रात्रीसाठी सैग झाला. त्याच्या सेवकांनी तात्पुरते निवासस्थान आणि देवासाठी योग्य मेजवानीची तयारी केली. गावातील ब्राह्मण थोर वैश्याचे आणि उच्च चारित्र्याचे पुरुष आशीर्वाद आणि शुभभाषणे घेऊन कृष्णाकडे गेले. हस्तिनापुरावर सूर्य मावळत असताना राजा धृतराष्ट्र त्याच्या खोल्यांमध्ये उभा होता. त्याचे केस उत्साहाने उभे होते. त्याला नुकतेच त्याच्या गुप्तरांकडून बातमी मिळाली होती की मलूचा मारेकरी कृष्ण त्यांच्या शहरात जात आहे. राजाचे डोळे कुतूहल आणि भीतीच्या मिसळाने चमकले जेव्हा तो त्याच्या सल्लागारांना संबोधित करत होता. भीष्म, द्रोण, संजय आणि विदुरे थोर वर्षींनो, धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही एक अत्यंत विलक्षण कथा ऐकली आहे. सर्व स्तरातील लोक शादर स्वरात याबद्दल बोलत आहेत. पुरुष, स्त्रिया आणि मुले सारखेच काही जण सदेने बोलतात, तर इतर लोक बातम्यांवर चर्चा करण्यासाठी गटांमध्ये गोळा होतात. असे दिसते की कृष्ण महान पराक्रमाचा राजकुमार पांडवांच्या नावाने आमच्या शहरात येत आहे. राजाचा आवाज किंचित थरथरत म्हणाला, आपण त्याचा सन्मान केला पाहिजे, कारण तो सर्व प्राण्यांचा देव आणि सद्गुणांचे मूर्त स्वरूप आहे. त्याची उपस्थिती समृद्धी आणते असे म्हटले जाते, तर त्याची नाराजी केवळ दोखाला कारणीभूत ठरू शकते. भीष्म आणि इतर सल्लागारांनी होकाराची मान डोलावली. त्याचे चेहरे कृष्णाच्या क्षमतेबद्दलचा सखोल आदर दर्शवत होते. त्यांनी धृतराष्ट्राच्या शब्दांचे कौतुक केले आणि राजकुमाराला विलंब न करता त्याच्या स्वागताची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेल्या दुर्योधनाने उत्सवांचे आयोजन करण्याची जबाबदारी घेतली. त्याने शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर मंडप उभारण्याचे आदेश दिले. प्रत्येक जण वैभव आणि भव्यतेचा चमत्कार होता. मंडपाची रचना कृष्णाच्या इंद्रियांना प्रसन्न करण्यासाठी करण्यात आली होती. त्या प्रत्येक रंगाच्या रत्नांनी चमकल्या होत्या. त्यांच्या भिंती गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी आणि मौल्यवान कपड्यांनी सुशोभित होत्या. दुर्योधनाने उत्कृष्ट आसनासाठी सुंदर मुली, अथक दागिने, उत्कृष्ट पोशाख आणि विदेशी खाद्यपदार्थ पाठवले. त्याने होकसमध्ये एक भव्य मंडप बांधण्यासाठी विशेष काळजी घेतली, जो दुर्मिळ रत्ने आणि सर्वात उत्कृष्ट खजिन्यांनी भरलेला होता. तयारी पूर्ण होण्याच्या सुमारास धृतराष्ट्राने दुर्योधनाला बोलावून व्यवस्थेची माहिती दिली. तरुण राजकुमार अभिमानाने
चमकला. त्याला खात्री होती की त्याच्या प्रयत्नामुळे कृष्णाची कृपा मिळेल, परंतु त्यांना हे फारसे माहीत नव्हते की कृष्ण भले हावभाव किंवा भौतिक संपत्तीने प्रभावित होणार नाही. तो विस्तारित मंडप किंवा प्रदर्शनातील खजिन्याकडे इत्या नजरेने न पाहता हस्तिनापूर येथे पोहोचला. शरीरातून जात असताना कृष्ण विचारात हरवलेला दिसत होता. त्याचे डोळे एखाद्या दोच्या शिथिलावर खेळलेले होते. त्याची उपस्थिती ही आठवण करून देणारी होती की खरी महानता शक्ती आणि संपत्तीच्या बाह्य बनत नाही, तर स्वतःच्या हृदयाच्या पोलात आहे. हस्तिनापुरावर सूर्य मावत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उदार नारिंगी प्रकाश पडत होता. धृतराष्ट्र अंध राजा त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या सल्लागारांनी आणि दरबारी लोकांनी त्याला वेगळे होते. त्याचे डोळे दृष्टीहीन असले तरी उत्साहाने चमकले जेव्हा तो त्याचा विश्वासू सल्लागार विदुराकडे वळला. विदुर, माझ्या प्रिय मित्र, धृतराष्ट्र म्हणाला. त्याचा आवाज अपेक्षेने भरलेला. मला दक्षिणेकडून बातमी मिळाली आहे. जनार्दन, जो दशरथ वंशाचा प्रख्यात वंशज आहे, तो उपलब्धातून निघाला आहे आणि उद्या येथे येईल. तो अहुकांमध्ये एक नेता आहे जो त्याच्या महान ऊर्जेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या शहाणपणाचा सर्वांकडून आदर केला जातो, जसे की आदित्य, वासू आणि रुद्र हे बृहस्पतींचे आहेत. धृतराष्ट्र बोलत असताना त्याचे मन कृष्णासाठी त्याने नियोजित केलेल्या भव्य स्वागताकडे वळले. तो विदुरासमोर त्याची पूजा करील आणि नंतर त्याला भव्य भेटवस्तू देईल. मी त्याला 16 सोन्याचे रथ देईन, प्रत्येकी एक समान नंदाच्या 4 भव्य घोड्यांनी उडलेले त्याने घोषित केले. आणि 8 हाती त्यांच्या चढीसह लौकिक रसाने शिंपडत आहे, जे शत्रूंना मारण्यास सक्षम आहेत. प्रत्येक हत्तीसोबत 8 मानवी सेवक असतील. जेव्हा धृतराष्ट्राने भेटवस्तूंची यादी केली तेव्हा त्याचा उत्साह वाढला. तो कृष्णाला एक शतक सोन्याच्या त्वचेच्या दासी, सर्व कुमारी आणि समान संख्येने पुरुष सेवक देईल. 18,000 लोकरीचे बुलके स्पर्शास मुह ही त्याची भेट असेल. आणि डोंगराळ माणसांकडून मधून आणलेली 1,000 हरणांची कातरी, तसेच येशवाला योग्य असलेले इतर खजिन्यामधून त्यांचे बोलले संपतात. धृतराष्ट्रांचे पुत्र आणि नातू त्यांच्या स्वागत समारंभातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने त्याच्या भोवती जमले. धृतराष्ट्र म्हणाला, माझे पुत्र आणि नातू दुर्योधनाशिवाय ते त्यांच्या रथावर स्वार होऊन सुशोभित होऊन जनार्दन स्वीकारण्यासाठी बाहेर पडतील. आणि हजारो नृत्य करणाऱ्या मुली मधूच्या सुप्रसिद्ध मारेकऱ्याचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या मागोमाग येतील. कृष्णाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी त्याने आपल्या दरबारातील लोकांना सूचना केली. तेव्हा राजाचे डोळे उत्साहाने चमकले. तो म्हणाला, गस्त्याला चांगले पाणी द्यावे आणि त्यातील धूळ काढून टाकावी आणि दुर्योधनापेक्षा चांगले असलेले दुःशासनाचे निवासस्थान विलंब न करता स्वच्छ आणि सुशोभित केले जावे. तेथेच माझी सर्व संपत्ती तसेच दुर्योधनाची देखील जमा झाली आहे. सहसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता. हस्तिनापुराला एका सौम्य गोधुळीत चमकत होता. धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावरून उठला. त्याचे हृदय त्याच्या भक्तीने भरले होते. जो येणार होता उर्स्मी वंशाच्या त्या सर्व वंशजांना त्याला दिले जावे, तो म्हणाला. त्याचा आवाज आंधी कुजबुजून वर आला. राजदरबारातील भव्य दालनात विदुर राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता. त्याचे शब्द प्रामाणिकपणे टपकत होते. महाराज, त्याने सुरुवात केली, तुम्ही 3 जगांद्वारे आदरणीय आहात. तुमच्या महानतेचा पुरावा तुमची प्रजा तुमच्याकडे आदराने पाहते, जसे दगड सूर्याच्या उष्णतेमध्ये झपाटलेले असतात आणि लाटा महासागराच्या विशाल विस्ताराला आदर देतात. विदुर बोलत असताना राजाचे डोळे अभिमानाने चमकले. तो नेहमीच एक न्यायी शासक होता, जो त्याच्या राजवटीत राहणाऱ्या सर्वांवर प्रेम करत असे. त्याच्या आदरणीय वयाने त्याच्या शहाणपणात केवळ भर घातली आणि त्याच्या प्रलेना हे माहीत होते की तो कधीही धर्मग्रंथांच्या किंवा तर्कबुद्धीच्या तत्वांविरुद्ध वागणार नाही. महाराज, विदुर पुढे म्हणाला, तुमचे सद्गुण सर्वांना दिसण्यासाठी गुजरणाऱ्या दिव्यांसारखे आहेत. तुमचे लोक चाहत आहेत हे जाणून की सद्गुण तुमच्यामध्ये कायमस्वरूपी राहतात, पण पृष्ठभागाखाली एक सूक्ष्म तणाव निर्माण झाला. विदुराचे शब्द चिंतेने भरलेले होते आणि त्याने दाबले. त्याचा आवाज अधिक तातडीचा झाला. महाराज, मी तुम्हाला विनवणी करतो, केशवाला संपत्ती देण्याची तुमची इच्छा तुमच्या निर्णयावर घग करू देऊ नका. हे स्पष्ट आहे की तुम्हाला या हावभावाचा फायदा म्हणून कृष्णाला पांडवांपासून वेगळे करायचे आहे. परंतु हे जाणून घ्या, त्यांच्यात कधीही संपत्ती किंवा लक्ष येऊ शकत नाही. विदुराचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, परंतु त्यात एक मोठा संदेश होता. त्याला राजाचे खरे हेतू माहीत होते आणि तो त्याला धार्मिकतेच्या मार्गावर नेण्याचा निर्धार करत होता. महाराज,
तो म्हणाला. त्याचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला होता. कृष्ण भौतिक भेटवस्तूंनी प्रभावित होणारा नाही. त्याचे हृदय अर्जुनाचे आहे आणि ते एकत्रितपणे कविभाज्य आयतीविदूर बोलत असताना